जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने मी ऑफिसमधून येतानाच फुलं घेऊन आलो होतो. थोडा फ्रेश झालो आणि फुलं आणि पानं काढून बसलो होतो. कारण की तुम्हाला माहीत आहे की जर मी हे नाही केलं तर माझी बायको बडबड करणं सुरू करेन की सगळं मीच करू का? तूच करू का? हेच करू का? तेच करू. सगळीकडे फुलं आहे आणि आंब्याची पानं आहे. तर मी 2 हार बनवायला घेतले. पहिला एक लंबा हार जो की गाडीसाठी आणि दुसरा हार तो दरवाजासाठी. एवढे मोठे फुलं होते, नुसतं हारच बनवत बसलो. कंटाळा आला, पण काय करावं, बायकोच्या शिव्या खाल्ल्यापेक्षा हे करणं जरुरी होतं. मग एक हार तयार झाला, गाडीचा हार तयार झाला. नंतर मग घेतलं दरवाजाचा हार बनवायला. तोही बनवत होतो. रात्रीचे 12 वाजले होते, पण काय कोणाला सांगणार, स्वतःलाच करावं लागेल. मग हा एक हार तयार झाला दरवाजासाठी, तोही खूप छान. आणि हा दुसरा हार झाला गाड्यांसाठी. आपल्याकडे 2 टू व्हीलर आहे आणि एक ब्लॅक ब्युटी क्रेटा कार आहे. सकाळी उठून फ्रेश झालो आणि खाली आलो आणि लगेच आपली ब्लॅक ब्युटी क्रेटा धुवायला घेतली. मग काय तिला पायपाच्या पाण्याने धुतलं, इकडून धुतलं, तिकडून धुतलं, मागून धुतलं, पुढून धुतलं, धुवतच गेलो. खूपच धूळ होती. स्वच्छपणे तिची धूळ काढली पाण्याने, खूप वर पाणी टाकलं, थोडंसं स्क्रीन धुतली, ग्लास धुतला. नंतर एक कपडा घेऊन तिला धुतलं, कपड्याने पुसलं तिला, चारी साईडने धुतलं. पण तिचे डाग काही निघत नव्हते. गरगर घासलं तरी निघत नव्हते. मग शॅम्पू घेतला, शॅम्पूचा फेस केला आणि मग शॅम्पूच्या फेसने तिला धुतलं. शॅम्पूच्या फेसने चारी साईडने शॅम्पू लावला, थोडेसे क्लीन केले, तिचे डाग क्लिअर झाले, एकदम चमकत होती. मग गाडीवर पूर्ण शॅम्पू काढला, तिच्यावर पाणी टाकलं, पूर्ण फ्रेश केलं. नंतर मग एका सुक्या कपड्याने पुसून घेतलं. नंतर मी वर गेलो, तयारी केली, फ्रेश होऊन तयारी झाल्यावर रात्री बनवलेले हार मी काढले फ्रीजमधून आणि ते दरवाजाला लावायला घेतले. एका साईडने लावले, मग दुसऱ्या साईडने ट्राय करत होतो, पण तो तिथला खिळा खूप डिफिकल्ट होता, तर तो फिरवत होतो. नंतर ते बनवले. नंतर दोन्ही साईडने हार लावले आणि नंतर मग हे बघा, माझ्या बायकोनी रांगोळी काढली होती थोडीशी दसऱ्यानिमित्त. खूप छान रांगोळी होती ही, मस्त काढलेली रांगोळी. नंतर मग थोडंसं सजावट केलेली घराच्या बाहेर, दरवाजाला खूप चांगलं दिसावं म्हणून. हार लावल्यावर मस्तपैकी दिसत होतं, एकदम मस्त दरवाजा टाकाटाक. नंतर मग गाडीचा हार जो तयार केला होता तो घेऊन खाली गेलो आणि मग गाड्यांना सगळ्यांना हार लावला, पूजा केली, टू व्हीलरची पूजा केली, फोर व्हीलरची पूजा केली, फूल ठेवलं. नंतर आरती केली. माझी फेवरेट फर्स्ट बाईक बुलेट, हिची पण मी पूजा केली मस्तपैकी, टिक्के लावले, आरती केली. मग अन्वित गाडी घेऊन पळाला होता कुठंतरी. मग त्याची गाडी घेतली, त्याच्या गाडीला हार लावला, मस्तपैकी मस्त हार लावला. मग अन्वितने स्वतःच्या गाडीची पूजा केली. त्याला ती गाडी खूप आवडते, पण तो चालवल्यापेक्षा नुसतं खाली ढकलतोच तिला खाली आपटायला खूप आवडते. पण ठीक आहे, त्याने पण थोडीशी पूजा केली, पाया पडला मस्तपैकी. पूजा झाल्यावर मग आम्ही एकेकाने फोटो काढले. पहिले अन्वितने काढले. बघा त्याची स्माईल, खूप खुश होता तो. आज गाडी धुतली त्यांनी आणि पूजा करून खूप खुश होता. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. फोटो बघा आमचे सगळ्यांचे मस्त एकदम टकाटक फोटो आलेले आहेत. संध्याकाळी आम्ही तिघांनी तयारी केली. तयारी केल्यावर अन्वित खूप हँडसम दिसत होता. त्यानंतर आम्ही पूजा केली. पूजा सगळ्यांनी मिळून केली. नंतर मग आम्ही एकमेकांना सोनं वाटलं झाल्यावर परी आणि अन्वितनी एक डान्स परफॉर्मन्स केला. या प्रकारे आम्ही आमचा दसरा साजरा केला. आणि तुम्हाही सगळ्यांनाच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.